नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा आणि त्यातली सुरुवातीची बातमी आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय. वेतन आयोग तसंच कंत्राटीकरणाविरोधात संप पुकारण्यात आलाय आणि त्यामुळे शासकीय कार्यालयातली कामं बंद राहतील. शासनानं शासकीय आदेश काढत कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होण्याचे आदेश दिलेत. तसंच संपात सहभागी झाला तर कारवाईचे संकेतही प्रशासनानं दिलेले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधी पक्षनेतेपदी 1 वर्षाच्या कार्य प्रकाशन काल देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईत झालं. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मुंबई विमानतळावर कुलाब्यातून किंवा मुंबईतल्या कुठल्याही भागातून लोकल किंवा मेट्रो 3 मधून जायचं असेल तर आरेमध्येच कारशेड करावं लागेल असं मत देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलं. पण काही जणांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला, त्यामुळे पुढची 4 वर्ष मुंबईकरांना मेट्रो 3 मध्ये बसता येणार नाही असा आरोपही त्यांनी ठाकरे सरकारवर केला. दरम्यान शरद पवार यांच्यावर फडणवीसांनी निशाळा साधल्या. शरद पवारांच्या टीकेला गांभीर्यानं घेऊ नका असा टोला फडणवीसांनी लगावलाय. तोडपाणी करणारा असा आरोप पवारांनी यांच्यावर केला होता, तोच नेता त्यांच्या जवळचा झाला अशी टीकाही फडणवीसांनी केली. अंगात केवळ विदर्भाचं रक्त असून चालणार नाही तर विदर्भाशी प्रामाणिक रहा अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर या कार्यक्रमात निशाणा साधला. सरकारनं विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय केल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी यावेळी केलाय. मराठवाड्यात सिंचनाची आणि वॉटरग्रीडची कामं बंद का आहेत याबद्दल तुम्ही चकार शब्द का काढत नाही असा सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केलाय. कोरोना काळात भाजपनं नागरिकांसाठी चांगलं काम केल्याची आठवणही फडणवीसांनी करून दिली. आशिष शेलारांनी याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना नाव न घेता टोला लगावला. दरेकरांचा लेखाजोखा आणि त्यांचं नुसतं माझा लेखा जपा असा टोला त्यांनी लगावला आहे. महापालिका मुख्यालयाच्या हेरिटेज वॉक या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. मुख्यालयाची इमारत पालिकेच्या 128 वर्ष जुनी ब्रिटिशकालीन गॉथिक शैलीचं बांधकाम या इमारतीला आहे आणि ते पर्यटकांना आता पाहता येणार आहे. इमारतीचा ऐतिहासिक वारसा आता जवळून बघता येऊ शकेल. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनाही हेरिटेज सफर करता येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर या कार्यक्रमात टीका केली आहे. अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंच्या उपक्रमाचं कौतुक केलं. नागपूर मेट्रोनं सुखकर प्रवास केल्यानंतर फडणवीसांनी मुंबई मेट्रोबद्दल काळजी व्यक्त करू नये असा टोमणा हेरिटेज वॉक या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला. गेल्या वर्षी माहुलमधल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या घरांसाठी मोठं आंदोलन केलं होतं, ज्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि तात्काळ 150 प्रकल्पग्रस्तांना घरांची चावी मातोश्रीवर त्यांच्या हाती देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते गोराई रोड, बोरिवली इथली 288 घरं आणि मालाड दिंडोशी इथली 574 घरं अशी एकूण 872 घरं माहुल इथल्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत आणि वरिष्ठ नागरी प्रकल्प बाधितांना त्यांना चावी देण्यात आली. राज ठाकरेंना बेलापूर कोर्टानं वॉरंट पाठवलं. वाशी टोलनाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आलंय. 26 जानेवारी 2014ला वाशीत राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्यानंतर मनसेकडून वाशी टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनेकदा कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवूनही ते गैरहजर राहिले, त्यामुळे कोर्टानं त्यांच्या विरोधात ही वॉरंट जारी केलं. पुढची बातमी. शिवसेना आणि राष्ट्रवादीतून प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटलांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. कोणत्या पक्षात ते जाणार याविषयी अनेक तर्क लावले जात होते. त्यांनी काँग्रेसमध्ये काल प्रवेश केलाय. सोलापूर जिल्ह्यात त्यामुळे त्यांची ताकद वाढेल अशी पक्षाला आशा आहे. सोलापुरात नृत्याला टिपणारे धवलसिंह देशमुख यांच्या आता भाजपलाही टिपतील असा टोला धीरज देशमुख यांनी भाजपला लगावलाय. धवलसिंह मोहिते यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद राज्यव्यापी अभियानाला सुरुवात झाली. अहेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. महिला आघाडी अध्यक्ष रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे यात्रेत जयंत पाटील आणि अनिल देशमुख या दोघांच्या हातात धनुष्यबाण आहे. राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचा पहिला टप्पा विदर्भ खानदेशातून सुरू झालाय, ज्या माध्यमातून पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग 18 दिवस 3000 किलोमीटरचा प्रवास करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. साताऱ्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकाच मंचावर काल आले होते. अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी एकाच मंचावर ते उपस्थित होते. राजेंनी मराठा आरक्षणावर मतभेद विसरून एकत्र येण्याचे यावेळी आवाहन केलं. विधानसभा निवडणूक काही जागांवर पक्षानं फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप संभाजी पाटील निलंगेकरांनी केला होता. याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर बोलायला पाटील यांनी नकार दिला. पंढरपुरात भाजप खासदार आणि आमदारांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सौदींच्या वक्तव्याला आधार नाही असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्नाटक सरकारवर टीका केली। बेळगावचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। कर्नाटक प्रश्नी संजय राऊतांनी जोरदार हल्ला चढवलाय। कर्नाटकचा प्रश्न केवळ कर्नाटकचाच नाही, तो 2 राज्यांमधला सीमा प्रश्न आहे आणि हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे। त्यांनी थोडा इतिहास समजून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मुख्यमंत्र्यांची झालेली बैठक निर्णायक टप्प्यावर असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सौदी यांनी केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यामध्येही आंदोलन केलं। पुणे बसस्थानकातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर मुंबईचा नाद करायचा नाही अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले। बस चालक आणि वाहकांना गुलाबाचं फुलही देण्यात आलं। खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या 11 घोटाळ्यांसंदर्भातला अपात्रतेचा प्रस्ताव शिवसेनेनं जिल्हाधिकारी आणि नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे सादर केला। नगराध्यक्ष खेडेकर यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला। पुढची बातमी आहे गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या नावाचा वाद चांगलाच गाजतोय। आपला अजेंडा राबवण्यासाठी गोरेवाडाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जात असल्याचा आरोप राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी यांनी केलाय। ते काल नागपुरात बोलत होते। भाजपच्या खासदार रक्षा खडसेंविषयी भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह ट्विट करण्यात आलं आणि त्यामुळे हा जाणीवपूर्वक खोडसाळपणा आहे की तांत्रिक चूक हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या वादानंतर काही वेळात ही चूक दुरुस्तही करण्यात आली। भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची माहिती बुधवारी संध्याकाळी कळल्याचं खासदार रक्षा खडसेंनी म्हटलंय। प्रकाराची चौकशी सुरू आहे आणि हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही, चौकशीतून सत्य समोर येईल असंही काल त्या जळगावात म्हणाल्या। खासदार भावना गवळी यांच्याकडून अर्वाच्य भाषेत बोलून अपमान केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातले शिवसैनिक आक्रमक झाले। भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पोस्टर्सला चपलांनी मारहाण करण्यात आली। आमदार पाटणी यवतमाळमध्ये आले तर त्यांना बदलण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला। महिला खासदाराबद्दल पोर्टलवर झालेल्या उल्लेखाबद्दल भाजपनं खुलासा करावा असंही त्यांनी म्हटलंय। अहेरी इथल्या प्राणहिता पोलीस मुख्यालयाला देशमुख यांनी काल भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। येत्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य तसंच अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण त्यांचं केलं जावं अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे। कृषी बातमी आपण बघतोय। भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली। केंद्रीय कृषी राज्यमंत्री शुक्रवारी अण्णा हजारे यांची म्हणजे आज ते भेट घेतील। अण्णांच्या मागण्यांबद्दल केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती कळते। जालन्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस असल्याचं विधान केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला। त्यामुळे मंत्री विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली। या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणही करण्यात आलं। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्याच्या साष्टा पिंपळगाव इथे मराठा आरक्षणासाठी 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, ज्यात ग्रामस्थ सहभागी होतात आणि आंदोलनाला गाव आणि आसपासच्या गावांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे। 4 जणांनी इथे आमरण उपोषण सुरू केलं। मालेगावातही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनानंतर गावोगावी आंदोलन सुरू आहेत। गेवराई तालुक्यात मालेगावमध्ये देखील आंदोलन सुरू झालंय। मराठा आरक्षणासाठी इथे देखील रणशिंग फुंकण्यात आलाय। पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा गाजली, ज्यात कार्यकारिणीला निवडणूक न घेता 5 वर्ष मुदत देण्यात आली। हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं सांगत काही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचाही इशारा दिला। प्रजा फाउंडेशननं मुंबईत कोरोना काळादरम्यान शिक्षण, आरोग्य आणि नोकरी यावर किती परिणाम झाल्याचा अहवाल प्रकाशित केलेला आहे। रोजगारावर आणि त्याचबरोबर नागरिकांच्या मानसिक चिंता आणि ताण यात वाढ झाल्याचं निष्पन्न झालंय। 44% अकुशल कामगारांच्या रोजगारावर गदा आली असं या अहवालातून उघड झालंय। मुंबई महापालिका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आणि मुंबई महापालिका प्रशासन दिवाळखोरीला लपवण्यासाठी आकड्यांचा खेळ करत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे। कोविड काळात उत्पन्न नसताना 2500 कोटी रुपये सरप्लस दाखवत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे। राज्यातील मंदिरांमध्ये महिला ट्रस्टी आणि पुजारी नेमण्याच्या तृप्ती देसाईंच्या मागणीमुळे नवीन वाद निर्माण झालाय। पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून देसाईंच्या मागणीविरोधात आंदोलन झालं। त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। त्यांच्या फोटोला यावेळी काळही फासण्यात आलं।
देवीच्या मंदिरात महिला पुजाऱ्यांनी पूजा करावी या तृप्ती देसाईंच्या मागणीला राष्ट्रीय पुरोहित संघानं जोरदार विरोध केला। प्रसिद्धीसाठी अशी मागणी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तृप्ती देसाई यांनी यामागचं शास्त्र आणि अधिष्ठान समजून घ्यावं असा सल्ला देखील त्यांना देण्यात आला। पुढची बातमी आहे शिर्डीतल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाची कांटे स्थगित झाले। या ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर साई संस्थान नरमलंय। अधिकारी आणि ग्रामस्थांची विकेंडच्या मध्यस्थीत बैठक झाली। या बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा होऊन तोडगा निघाला। यानंतर शनिवारी होणारं आंदोलन रद्द होऊ शकलं। मालेगावच्या चंदनपुरीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दादा भुसेंनी खंडोबाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी पूजाही त्यांनी केली। चंदनपूर इथे असलेल्या खंडोबाच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते। यंदा कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली असली तरी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी तीर्थक्षेत्र जेजुरी इथे कुलदैवत असलेल्या खंडोबाचं दर्शन घेतलं। संभाजीराजेंच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं ते दर्शनासाठी जेजुरी गडावर आले होते। कुलदैवताचं दर्शन घेऊन कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी त्यांनी केले। हा संपूर्ण दौरा खासगी होता। पुढची बातमी आहे चंद्रपुरात स्टंटबाजांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। आतापर्यंत 700 बायकर्स आणि त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली आहे। बाईकवर स्टंट करणाऱ्यांनी दुसऱ्यांना एक धडक बसली आणि ज्यात बाईकस्वार कसा गंभीर जखमी झाला आपण बघतोय। पोलिसांनी या स्टंटबाजांविरोधात त्यानंतर कारवाई केली। नागपूरच्या वंजारीनगरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या 4 वाहनांवर आता पोलिसांनी कारवाई केली। 4 कार जप्त करण्यात आल्या। 26 जानेवारीला ही स्टंटबाजी सुरू होती। उत्तर नागपूर परिसरातल्या टीम 47 या ग्रुपच्या या 4ही गाड्या असल्याचं होत आहे। किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्या शिवभक्तांनी चांगलाच चोप दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या रांगणा किल्ल्यावर हा प्रकार घडला। दारूबाजांना शिवभक्तांनी चोप देऊन त्यानंतर समजही दिली। ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या कारभाराला त्यांच्या कारभारणीनं खांद्यावर उचलून घेतलं आणि साऱ्या जगानं या कारभारणीचं कौतुक केलं। आता याच कौतुकाची दखल केंद्र सरकारच्या पोस्ट विभागानं घेतली आहे। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या पाडूगावच्या रेणुका संतोष गुरव या कारभारणीला पोस्ट तिकीट देऊन सन्मानित करण्यात आलं। आता बघूयात कोरोना अपडेट। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं कळतंय। गेल्या 24 तासात आणखी 2889 नव्या रुग्णांची नोंद झाली। 50 जणांचा मृत्यू झाला। एनसीबीच्या तपासात मोठा खुलासा झालाय। मुंबई ते पाकिस्तान ड्रग कनेक्शन यात उघड झालंय। आरिफ भुजवाला आणि त्याची पत्नी पाकिस्तानला दुबई मार्गे गेली होती आणि आरिफनं कराचीत अनेक वेळा फोन केल्याचं यात उघड झालंय। आरिफ अनीस आणि दाऊद इब्राहिमच्या संपर्कात होते। नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकानं धाड टाकली। सायलेंट व्हॅली सोसायटीत टाकलेल्या धाडीमध्ये एका घरात मोठ्या प्रमाणात गांजा सापडला। घरातल्या बेडमध्ये हा साठा लपवून ठेवण्यात आला होता। जादूटोणा करून पैशाचा पाऊस पडण्याच्या बेतात असलेल्या 6 जणांना मालेगाव पोलिसांनी अटक केली। एक कासवही इथे जप्त करण्यात आलाय। आरोपींना वनविभागाच्या ताब्यात त्यांनी दिले आणि पुढची कारवाई वनविभागाकडून सध्या केली जाते। मेळघाटामध्ये जंगल असतात एका अस्वलानं हल्ला केल्याचं कळतंय। एकावर यात दिनेश बेठेकर ही गंभीर जखमी झालेत। दिनेश यांच्या पायाचा त्यांनी चावा घेतला होता आणि त्याच्या डोक्यावर अस्वलानं हल्ला केला होता। ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मुंबईच्या चाकरमान्यांसाठी चांगली बातमी, कारण आता त्यांच्या सेवेत लवकरच मेट्रो रुजू होणार आहे। मेट्रोच्या 8 डब्यांचं आगमन झालंय। बंगळुरूमधून 4 ट्रेलरद्वारे 8 डबे मुंबईत आणण्यात आलेत। MMRDAच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्वागत केलंय। पोलीस बंदोबस्तात हे ट्रेलर गोरेगावकडे रवाना झालेत। मेट्रो 2A आणि मेट्रो 7 यासाठी हे डबे उपयोगात आणले जातील। पुढची बातमी स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती सध्या केली जाते। याचाच एक भाग म्हणजे शहरातल्या मॉलमध्ये पालिकेनं फ्लॅशमॉबची संकल्पना राबवली। वाशी आणि सीवूडमधल्या मॉलमध्ये फ्लॅशमॉबला लोकांनी चांगला प्रतिसादही दिला। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीमध्ये गाढवांचा बाजार भरलाय। कोरोना काळातही गाढवांच्या बाजाराची परंपरा खंडित राहिली आहे। विविध जातींच्या गाढवांच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होते। वाशिम शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली। लोकप्रतिनिधींना शहरातल्या विकास कामांचं काही देणं घेणं नाही आणि विकास कामावरून आपापसात वाद करत बसल्यामुळेच वाशिम शहरातली विकास कामं होतील की नाही असा प्रश्न नागरिकांना पडलाय। त्यामुळे वाशिम शहरातल्या नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करत श्रमदानातून रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू केलंय। निदान किमान आता तरी नगर परिषद प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कामं करण्याची मागणी इथे केली जाते। बातमी वर्ध्यातली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे ग्राहकांची परवड होते आणि इथे ठेवी आणि मुदत ठेवीची रक्कम अडकून पडली आहे। गेल्या 5 अधिक वर्षांपासून लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम अडकून पडल्यानं ग्राहकांना आर्थिक संकट सहन करावं लागतंय। ही रक्कम त्वरित द्यावी या मागणीसाठी बँकेच्या मुख्यालयातच ठेवीदारांनी धडक दिली होती। इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार पण एका ब्रेकनंतर। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
आणि पुन्हा एकदा आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि संसदेतल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेसच्या नेतृत्वातील 16 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाय। शेतकरी आंदोलनाला पाठिंबा त्यांनी दर्शवलाय। कृषी कायद्यासंदर्भात सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्याकरता हा निर्णय या पक्षांनी घेतलाय। भारतानं दुसऱ्या देशांमध्ये जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या शेड्यूल प्रवासी उड्डाणांवरचे निर्बंध वाढवलेत। 28 फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध वाढवण्यात आलेत। त्यामुळे अजूनही भारत आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करणार नसल्याची माहिती समोर येते। अयोध्येत राम मंदिराचा पाया खोदताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, ज्यात दूर करण्यासाठी देशभरातल्या आयटी तज्ज्ञांशी सल्लामसलत केली जाणार आहे। या प्राथमिक विलंबामुळे राम मंदिर उभारणीचं काम 2024 अखेरीपर्यंत किंवा 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। मंदिराचं काम वेगानं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। उत्तर प्रदेश सरकारचा एक मोठा निर्णय या सरकारनं घेतल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळते। उत्तर प्रदेशच्या सीमेवरच्या शेतकरी आंदोलन हटवण्याचे आदेश यूपी सरकारनं दिल्याची माहिती सूत्रांनी मिळते आणि 26 जानेवारीच्या हिंसेनंतर हा निर्णय घेतल्याची माहिती कळते। गृह विभागाकडून अधिकाऱ्यांना तसे आदेशही देण्यात आले। प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलक शेतकऱ्यांविरोधात देशभर संतापाची लाट उसळली। यातूनच सिंघू बॉर्डरवर स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलक शेतकऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केलं। गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलक शेतकरी सिंघू सीमेवर ठाण मांडून आहेत। ही सीमा खाली करा आणि इथून निघून जा अशी मागणी करत मोठ्या संख्येनं परिसरातले ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरले होते। दिल्लीतल्या ट्रॅक्टर परेड रॅली हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसांची भेट घेण्यासाठी विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी रुग्णालयात दाखल झाले। तीर्थराम रुग्णालयामधल्या जखमींची त्यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी जखमींसोबत संवादही साधला। दावोस इथल्या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा पुनरुच्चार केला। जगाला भारत कोरोना लसीचा पुरवठा करणार असल्याचा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिला। भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवणारा देश ठरलाय। केवळ 6 दिवसात भारतात 10 लाख कोविड योद्ध्यांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली। पुढची बातमी, भारतीय रेल्वेने एक अनोखा उपक्रम सुरू केलाय, ज्यात रेल्वेकडून आता प्रवाशांचं सामान त्यांच्या घरातून रेल्वे स्टेशनवर नेलं जाणार आहे। सामान प्रवासी उतरणार त्या ठिकाणी पोहोचवलं देखील जाणार आहे। रेल्वेनं प्रवाशांना आता ऑनलाईन सेवाही उपलब्ध करून दिली आहे। सामानाचं नाही तर पार्सलही रेल्वेकडून आता पाठवलं जाऊ शकतं। भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय। BWF या जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्यातलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय। सिंधूला थायलंडच्या तिसऱ्या मानांकित राचनोरेक इंथनॉट यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। ऑलिम्पिक रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळे ऑलिम्पिकबद्दलच्या चर्चेनं खेळाडूंच्या सरावात अडथळे येत असल्याचं दिसतंय। खेळाडूंनी अनेक आव्हानांवर मात करून दैनंदिन सरावाला सुरुवात केली आणि त्यांचं लक्ष विचलित न करण्याचं आवाहन केलं जात आहे। आम्ही कोणत्याही खेळाडूचं ऑलिम्पिकचं स्वप्न उद्ध्वस्त होऊ देणार नसल्याचं आश्वासन केवळ ऑलिम्पिक समितीकडून देण्यात आलंय। भारत इंग्लंड यांच्यातल्या पहिला कसोटी सामना चेन्नईत होईल आणि M.A. चिदंबरम स्टेडियमवर 5 फेब्रुवारीपासून सामन्याला सुरुवात होईल। गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाऊनपासून या स्टेडियममध्ये एकही सामना झाला नाही, त्यामुळे स्टेडियममधलं पिच तयार करण्यासाठी इथे विशेष काळजी घेतली जाते। भारतीय क्रिकेटर विजय शंकर विवाह त्याचं लग्न झालं आणि वैशाली विश्वेश्वरनसोबत तिनं 7 फेरी घेतली। तर दोघांनी IPLच्या 13व्या हंगामाआधी साखरपुडा केला होता आणि सोशल मीडियावरून त्यांनी ही गुड न्यूज चाहत्यांसाठी शेअर केली होती। तांडव या वेबसिरीजवरून सुरू झालेला वाद अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये। आता कोकणासन शर्मानं तांडवमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना अटक का केली जाऊ नये असं ट्विट केलंय। कलाकार स्क्रिप्ट वाचूनच करारावर सही करत असल्याचं कोकणानं म्हटलंय। पोलिसांनी कपिल शर्माच्या फसवणुकीच्या तक्रारीनंतर दिलीप छाबरियाची बहीण कांचन छाबरियाला देखील अटक केली आहे। कांचन डिझाईन कंपनीची CEO आहे आणि 6 कोटी रुपये घेऊनही त्यानं डिझाईन केलेली कार दिली नसल्याची तक्रार कपिल शर्माकडून करण्यात आली होती। रिलायन्स एंटरटेनमेंटनं आपला 83 हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठीची तयारी केली आहे। रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेचं दिसणाऱ्या एप्रिल 2020मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण लॉकडाऊनमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली। तैमूर अली खान कायमच चर्चेत असतो आणि मार्च महिन्यात त्याला भाऊ किंवा बहीण येईल अशी चर्चा होती, मात्र सैफनं या संदर्भात आता एक माहिती दिली आहे। फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एक आपल्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याचं त्यानं म्हटलंय। श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि शक्ती कपूर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। काय बातम्या येत आहेत किंवा इंटरनेटवर काय चर्चा सुरू आहेत याबद्दल मला माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय।
अमिताभ यांचे 10 वर्षांपूर्वीचं ट्विट पुन्हा व्हायरल झालं. या ट्विटमध्ये त्यांनी स्त्रियांच्या अंतर्वस्त्राचा उल्लेख केल्याचं आढळलं होतं आणि अजूनही त्यांना या ट्विटमुळे ट्रोल केले जातात. आता कोणीतरी त्यांचं 10 वर्ष जुनं ट्विट शोधून व्हायरल केलंय. इंग्रजी भाषेमध्ये ब्रा हा शब्द एकवचनी तर पॅन्टी हा शब्द अनेकवचनी का आहे असं अमिताभ यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे ट्विट इतके वर्षांनंतर आता चर्चेत आल्याचं कळतंय. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो. येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील बातम्यांचा असाच आढावा घेत राहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.